त्यांचं प्रश्न विचारायचे मला. काय मला सांगा ना थोडं तुमच्याबद्दल, तुमच्या चित्रांबद्दल, या मंदिराबद्दल. माझ्याबद्दल माहिती पाहिजे. तर माझं नाव शशिकांत बापूसाहेब पाटील. चित्रकला हा माझा दैवी देणगीचा विषय आहे. इयत्ता पहिलीमध्ये मी ज्यावेळी शाळेला गेलो त्यावेळी पाटीपूजनाचा दिवस होता, नागपंचमीचा दिवस होता. त्या दिवशी सगळ्या मुलांच्या पाट्या आमच्या सरांनी तपासल्या. क्रमानं तपासत येत असता माझ्याजवळ आल्यानंतर गुरुजी थांबले आणि माझी पाटी त्यांनी उचलून घेतली आणि पाटीवरची दोन्ही बाजूला मी काढलेली चित्र त्यांनी पाहिली. त्यांना ती चित्रे बहुधा आवडलीच असतील, त्याशिवाय ते थांबणार नाहीत. त्यांनी मला प्रश्न केला की हे कोण काढले. तर त्यांना मी म्हटलं की मी स्वतःच काढले. त्यांना ते खरं वाटलं नाही. ते म्हणाले खोटं सांगतोस म्हणले, मी हे पुसल्यानंतर तू पुन्हा काढून दाखवशील काय. मग मी गुरुजींना काय म्हटलं की काढून दाखवेन म्हटलं, तुम्ही जरूर पुसा. ही चित्र मी काढलेली ती गडबडीत काढलेली आहेत, ह्याच्यापेक्षा चांगली चित्र मी तुम्हाला काढून दाखवतो म्हटल्यानंतर त्याला विश्वास बसला आणि मला नाव विचारले, माझं पूर्ण नाव, माझ्या वडिलांचं नाव आणि माझ्या वडिलांचा त्यांचा परिचय पूर्ववत होता. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हा आपल्या मित्राचा मुलगा दिसतोय. मग त्यांनी मला कडेवर उचलून घेतलं, माझी पाठी एका हातात घेतली आणि इयत्ता पहिली ते 7वीच्या वर्गापर्यंत प्रत्येक शिक्षकांना, प्रत्येक विद्यार्थ्याला, सर्वांना माझी कला त्यांनी दाखवून आणली. पण मग गेली 50-1 वर्ष तरी तुम्ही काढत असाल चित्र. आणि तुमचं वय किती आता? वय आता 82. अच्छा, पण मग काही फरक नाही. 26 जूनला 82 पडणार. छान छान छान. तुमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं नाव सांगा ना एकदा. शशिकांत बापूसाहेब पाटील, कुरुंदवाड. यांना इथेच भेटता येईल तुम्हाला. हो. छान.